तुम हुस्न परी तुम जाने जहां तुम सबसे हसी। ओ भैया धोखा, इसलिए कहते हैं बिना लड़की देखे शादी मत किया। नमस्कार मंडळी, जय शिवराय. आणखी आज आपल्या मिनी ब्लॉगच्या डे 38. आज सकाळी सकाळी आम्ही झेरॉक्स काढायला निघालो होतो, कारण की आमच्या नीटचा पेपर होता माझ्या मित्राचा, तर त्यासाठी आम्ही फोटो एडिट करायला गेलो होतो. त्यानंतर मग मी आपल्या मित्राकडे गेलो, कारण त्याच्या घर शिफ्ट केलं होतं अर्जंटमध्ये. तर तुम्ही समजूच शकता काऊन गेलो असं अर्जंटमध्ये. म्हणजे तर दिवसभर तिकडेच थोडे बहुत कामं केल्यानंतर मी घरी वापस आलो. आणखी चहा तर मांडलाच होता. मग मी विचार केला 2-3 केळं खाऊन घेतो. बघ केळं हपकवले. आणखी मग ईशान्वीसोबत खेळायला गेलो. ईशान्वी बघितलं, बाईनी नाही म्हणता दुकानातून 2-3 चॉकलेटचे डब्बे आणले होते. त्यानंतर बाईला थोडासा फिरायला नेला, आणखी गण्याचे ज्यूस वगैरे पिऊन आलो होतो आम्ही लोक. तिला पण गण्याचे ज्यूस दिला, आणखी ते रिॲक्शन द्यायची खतरनाक व्हायला. त्यानंतर मग आम्ही घरी आलो, आणखी पाऊस चालू झाला, एकदम खतरनाक वाला पाऊस चालू होता. तुम्ही वातावरण बघूच शकता, खूप सुंदर वातावरण बनलं होतं. पण थोडासा हवादून आली होती म्हणून खूप कचरा पण झाला होता. तुम्ही बघूच शकता की ते खतरनाक कचरा झाला होता घरासमोर. एकदम झाडाचे वगैरे फांद्या वगैरे पडले होते थोडे बहुत. त्यानंतर आम्ही चायनीज खायला गेलो, आणखी चायनीज खाऊन झाल्यावर मी बघितलं तर दादा लोक एकदम गंजामध्ये तोंड टाकून मॅच बघत होते, एकदम खतरनाक तरीके. एकदम मल्टी टॅलेंटेड भाऊ आहे एकदम माझे, तुम्ही काही म्हणूच नाही शकत. त्यानंतर मी अर्जुन दादाचे पण थोडे बहुत हुस्न की परीवाले शूट करून टाकले, एकदम जबरदस्त वाले. तर चला आजसाठी इतकंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.